नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. विरोधक फक्त आरोपच करत असतात, ते त्यांचे कामच आहे. मात्र देशातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यास सरकार सकारात्मक आहे. तसेच पवना धरणग्रस्तांचे प्रश्न येत्या महिनाभरात मार्गी लागतील, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मकरित्या काम करत आहेत, अशी माहिती मावळचे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी पवना नगर येथे मावळ न्यूजशी बोलताना दिली. यावेळी पवना नदीवर खासदार बारणे यांनी जलपूजन करून पवना माईची खणा नारळाने ओटी भरली. यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते आणि माजी सभापती एकनाथराव टिळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश खांडवर, तालुका प्रमुख राम सावंत, उपप्रमुख अमित कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जलपूजनानंतर माध्यमांशी बोलताना खासदार बारणे नेमके काय म्हणालेत पाहूयात. काय सांगाल आप्पा? आता तुम्ही पवना माईचं जलपूजन केलेलं आहे. मावळमधील गोळीबाराचं प्रकरण, त्यानंतर धरणग्रस्तांचं पुनर्वसन आणि आताचं तुमचं जलपूजन, या सगळ्या पार्श्वभूमीवर येथील जनतेला तुम्ही काय आवाहन कराल? पवना धरण जवळपास 98% भरलेले आहे आणि 100% धरण आता भरण्याच्या परिस्थितीमध्ये पवना धरण 100% भरल्यानंतर त्याचं जलपूजन गेल्या अनेक वर्षापासून करतो. आज देखील माझ्या कार्यकर्त्यांसमोर येऊन जलपूजन केलेलं आहे. पवना धरणातला पाणी, पवना धरणाच्या खाली जेवढा परिसर आहे पिंपरी चिंचवड पर्यंत, जेवढी शहरं आहेत किंवा गावं आहेत, त्या धरणातलं पाणी खरं तर त्या गावांना मिळतं पिण्यासाठी. आणि भविष्यामध्ये पाणी जपून वापरा, पाणी स्वच्छ करू नका, हा संदेश देखील त्या माध्यमातून देतोय. पवना धरणाच्या निर्मितीपासून पवना धरण परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. गोळीबारामध्ये आता जे 3 हुतात्मे झाले त्यांचे प्रश्न आहेत. इतर काही प्रश्न, या प्रश्नाला गेले अनेक वर्ष बैठका घेतो. परंतु महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये बैठक झाली आणि काही महत्वपूर्ण निर्णय त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचित केलेले आहेत. बैठकीमध्ये या विभागाचे माजी आमदार, मी स्वतः होतो, धरणग्रस्त परिसरातील गेले अनेक वर्ष आंदोलन करणारे त्यांचे प्रतिनिधी होते आणि या संदर्भामध्ये तदनंतर कलेक्टर बरोबर बैठक झाली. त्यामध्ये काही मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या. त्या मागण्यांच्या बाबतीत, पाणी वाटपाच्या बाबतीमध्ये एक धोरणात्मक निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये अजून पुढच्या आठवड्यात एक बैठक होईल मान्य कलेक्टरांसमोर. मी आज देखील या परिसरातील धरणग्रस्तांबरोबर चर्चा केलेल्या, काही गोष्टी सांगितलेल्या देखील. आता हा प्रश्न गेले 50-55 वर्षाचा प्रश्न सुटत येतोय खरं तर, आणि तो मार्गच निघतोय. जे जखमी गोळीबारामध्ये त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे, तो देखील मार्ग येतोय. शासन न्याय देण्याची भूमिका शासनाच्या वतीने घेतोय आणि यामध्ये मध्यस्थी करण्याचं काम मी असेल, स्थानिक आमदार असतील, माजी आमदार असतील, हे सातत्याने करतात. धरणग्रस्तांचे प्रतिनिधी देखील करतात. याच्यातून मार्ग मला असं वाटतं की पूर्णतः निघण्याच्या परिस्थितीमध्ये, आणि गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे. त्यामुळं काही गोष्टी सकारात्मक चर्चा करून त्याच्यामध्ये मार्ग काढणं. धरणग्रस्त परिसरामध्ये ज्या जागा संपादित करून शेतकऱ्यांच्या जागा गेल्यात, त्या या परिसरातील धरणग्रस्ताचे प्रश्न थोडे वेगळे आहेत आणि याला लागून अनेक प्रश्न असल्यामुळं ते सोडवण्याचं काम करतोय. मला असं वाटतंय की येत्या महिन्याभरामध्ये हा प्रश्न राज्य सरकारच्या स्तरावरती तो मार्गस्थ होईल. गेले 50 वर्ष जे काम झालं नाही, 50 वर्ष गेले अनेक वेळा आंदोलनं खरं तर धरणग्रस्तांनी केली, आंदोलनं केली. त्या आंदोलनाला मी देखील भेट दिल्या होत्या आणि यापुढं शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचं आंदोलन करू नये, त्यांचे प्रश्न मार्गी लावा, या दृष्टिकोनातून मी स्वतः प्रयत्न करतोय, मध्यस्थी देखील करतोय. नक्कीच माहितीच्या या सरकारमध्ये हा प्रश्न मार्गी लागेल असा आत्मविश्वास मला वाटतो. दिल्लीमध्ये विरोधकांकडून टीका केली जाते की विरोधकांना घाबरून गृहमंत्री अमित शहा दोन्ही सभागृहात येत नाहीयेत. दिल्लीत नेमकं काय घडतंय, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? तुम्हाला सांगतो, या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकार पूर्णतः एक चांगल्या सकारात्मक विचार करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घेत आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा त्या संदर्भामध्ये दिलेला आहे. नीटच्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं ते खरं तर अतिशय चुकीचं आहे. या देशातला तरुण विद्यार्थी यामध्ये भरडला जाऊ नये, या दृष्टिकोनात धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारने घ्यावं
या दृष्टिकोनातून देखील केंद्र सरकार प्रयत्न करतं. ज्या चुका झाल्या असतील त्या भविष्यामध्ये होऊ नये या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न करतो. ते विरोधक आरोप करत असतात. ती विरोधकांची भूमिका असते आरोप करणं किंवा विरोध करणं, ही त्यांची भूमिका करतात. पण केंद्र सरकार, एनडीएचं सरकार नक्कीच एक चांगला सकारात्मक निर्णय देशातील तरुणांना, खास करून विद्यार्थ्यांसाठी, जो महाविद्यालयांपासून शिकतोय, ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्याचं काम करतो. कपिल सिब्बल म्हणाले होते शिवसेनेचे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत आणि एकनाथ शिंदे हे फक्त पक्षाचे आमदार आहेत. तर तुम्हाला तुम्ही त्या सांगतो- पक्षाचे महत्वाचे नेते आहात, आपली काय भूमिका आहे याबद्दल? मी तुम्हाला सांगतो, या संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये ती केस आहे, सुप्रीम कोर्टामध्ये ती केस आहे आणि सुप्रीम कोर्ट येत्या 8-10 दिवसामध्ये त्याच्यावरती निर्णय देईल. त्यामुळे कपिल सिब्बल काय म्हणाला किंवा कोण काय म्हणाला याहीपेक्षा सर्वोच्च न्यायालय देशामध्ये घटनात्मक दृष्टिकोनातून जो काय तो निर्णय देईल. पिंपरी चिंचवड शहराला तसेच देवरोड, तळेगाव, पवना धरण लगत असणाऱ्या गावांना पाणी पुरवठा करणारं पवना धरण आज 100% भरलेले आणि धरण 100% भरत असताना दरवर्षी आम्ही धरण भरल्यानंतर त्याचे पूजन करतो. आज देखील जलपूजन शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. मी गेले जवळपास 8 वर्ष पवना धरणातला गाळ काढण्याचं काम केलेलं आहे आणि गाळ काढत असताना आता जवळपास 1 लाख क्युबिक मीटर आजपर्यंत गाळ काढलेला आहे. धरण पात्रामध्ये डोंगर माथ्यावरून येणारं पाणी, त्याबरोबर मोठ्या प्रमाणावरती माती, गाळ येतो आणि तो दरवर्षी धरण क्षेत्रामध्ये साठला जातो आणि ते गाळ काढण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून करतोय. आज आपण पाहिलं असेल की मोठ्या संख्येनं धरण भरलेलं, त्या धरणालगत आणि धरणाच्या खाली असणाऱ्या गावांना पाणी पुरवठा करणारं हे पवना धरण 100% भरलेलं आहे. आज जलपूजन करत असताना सगळे माझे सहकारी या ठिकाणी आहे. या माध्यमातून मी नागरिकांना शुभेच्छा देतो. पवना धरणाच्या खाली पवनामाई वाहते, त्याच्यामध्ये अस्वच्छ पाणी सोडू नका, ड्रेनेजचं पाणी सोडू नका, नदी घाण करू नका, नदीमध्ये खरं तर निर्माल्य टाकू नये, कचरा टाकू नये, बाटल्या प्लास्टिकच्या टाकू नये, प्लास्टिकचा कचरा टाकू नये, अशा प्रकारचा देखील आपण तत्वाचा ठेवा. 2 नोव्हेंबर 11,200चा मॅक्सिमम फंड सोडला जातो सपोर्ट. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे काही पाणी सगळ्यांनी अजून